jungle. सभेसाठी निवडलं आणि जबाबदारी दिली की साहेब ज्या भूमीतून तुम्ही मोठे झालात त्या भागात फार बिकट परिस्थिती आहे. खरं आहे, त्यांनी जे सांगतात ना, पूर्ण राज्याचं कामकाज आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतात आणि त्यांना सल्ला देण्याचं काम, सगळ्या मंत्रीगणाचं काम, सेक्रेटरी लोकांचं काम, सगळ्या खासदारांचं काम, आमदारांचं काम, बाहेर देशातील राजदूताचं काम, सेंट्रल मिनिस्टर असतील, सेक्रेटरी असतील, उद्योगपती असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, चळवळीचे आंदोलनं असतील, उपोषण असतील, सभा असतील, विधानमंडळाचं कामकाज, मंत्रिमंडळाचं कामकाज, म्हणजे अशा विविध लेवलवर मी काम केलेलं आहे. मी 1-2 नाही 15 देश फिरलेलो आहे. काही लपून नाही आहे, पैशाने नाही, शिक्षणाच्या माध्यमातून सगळ्या लोकांना बदलून टाकलेलं आहे. माझ्याकडं सगळे डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा लेवलचे माझे मुलं मुली असतील, भावाचे असतील, चुलत्याचे असतील, गणगोताचे असतील, बहिणीचे असतील, सगळ्यांना घडवलेलं आहे. आणि शिक्षण हे आपला बदल करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, शिक्षण वाघिणीचं दूध आहे. दुर्दैव आपल्या मराठवाड्यात एवढंच झालेलं आहे, आपण आपले राज्यकर्ते गेल्या 75 वर्षात, काही त्याला अपवाद आहे, आदरणीय गोजेगावकर पाटलांची जी धडपड आहे या भागामध्ये, मरकेल भागामध्ये, मुक्रामबाद भागामध्ये शिक्षणाचा पाया उभा करण्याचा, सामान्य लोकांच्या कुटुंबामध्ये आनंद आणण्याचा, परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ. अजून त्यांच्या हातून खूप चांगल्या संस्था, गोरगरिबासाठी वेगवेगळे विषय लोकांना उपलब्ध होईल आमची अपेक्षा आहे. राजकीय काम करता करता सामाजिक काम करायला जिद्द लागतं. आपण एक बाथरूम बांधू शकत नाही आयुष्यभर, पण सार्वजनिक संस्था उभा करणं हे फार जिगरीचं काम आहे, त्याला रक्त आटावं लागतं. असे नेते, लोकनेते आपल्या मराठवाड्यामध्ये फार कमी आहेत. आपल्या भागामध्ये जर अजून असे 100 गोजेगावकर पाटील झाले असते ना, आपला एकही माणूस ऊस तोडायला बाहेर गेला नसतो. पाटील साहेबांनी सांगितलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका तालुक्यामध्ये 8-10 कारखाने आहेत. आपली काय परिस्थिती आहे? त्याला कोण जबाबदार आहे? गेले 75 वर्ष आपण कुणाला निवडून देतो त्याचा कधी आपण विचार केला? त्यांनी सांगतात ते काहीतरी, किंवा ते 22 पैसे हे पुरणार आहेत आपल्याला? अरे, ज्यांनी स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं त्या स्वातंत्र्य सैनिकाची आपण आठवण तरी करतो. जयंती आणि उत्सव थोडाफार आठवण करून साजरा करतो. इतिहास आपण शिकलोय. हा देश स्वातंत्र्य सहज झाला का हो? कित्येक लोकांनी तुरुंगात गेला, फासावर लटकले काही लोक, कित्येक लोकांच्या छातडात गोळ्या घेतल्या इंग्रजांच्या पुढे, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्या लोकांच्या आत्म्याला आता काय वाटत असेल? आपली जनता खूप खुश असेल, खूप भरभराटी झाली असेल, जिकडे तिकडे चमन असेल, दिवाळी असेल रोजची. आपलं दुर्दैव आहे, आपण ज्याला निवडून दिलं ना त्या लोकांनी काय दिवे लावले. हे मुंबईत नेते येतात, ज्या कामासाठी येतात तिथं ते काम करतात का ह्याची कधी माहिती घेतली का? सोबत असतात. बरंच काही तुम्हाला माहिती आहे, मग मला बोलायची गरज नाही. मी त्याच्यात जाणार नाही, मी कोणावर टीकाही करणार नाही. पण आमचे लोक का मागे राहिले? तुम्हाला ह्याचंही शल्य वाटत असेल, मला जसं वाटतं. आणि आपण त्या भूमीनं मला उभा केलं. मी त्या आश्रमशाळेत शिकलो नसतो त्यावेळेस मी 80ला त्या आश्रमशाळेत मेरिट फर्स्ट क्लास पास झाला, पहिला विद्यार्थी. त्याच्यानंतर मी कधी मागे फिरलं नाही. मग ह्या भूमीनं, ह्या मुख्यांनी मला एवढं मोठं केलं. आता मी सेवानिवृत्त झालं, माझं सर्व खानदान चांगलं झालं. आदरणीय गोजेगावकर पाटलांनी सामाजिक जीवनासाठी माननीय मुख्यमंत्र्याकडे माझ्याबद्दल हाक मारली. माझी जबाबदारी आहे. मी घाबरलो सुरुवातीला. मी या मशनेर पासून, कर्नाटकच्या बाउंड्री पासून ते तिकडे कुरळा, पेटवडा, जामपर्यंत सगळ्या लोकांना पाहिलं.
कुलकर्णी साहेब सगळे लोक बदलाच्या भावनात आहेत आणि सगळ्या पक्षांचे नेते माझ्या सोबत आहेत. भारतीय जनता पार्टीचे तर सगळ्यात जास्त, राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत, RPIचे आहेत, तज्ञ मंडळी चळवळीचे आहेत. असा कोणता घटक नाही की तो मला सपोर्ट नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या समाजाचे त्या लोकांचे संग्रह केलं, लोकांपर्यंत विचारमंथन केलं आणि खात्री केली. तेव्हा मी उमेदवार म्हणून उभा राहण्याचं फायनल केलं. आता मला विश्वास आहे आदरणीय गोजेगावकर पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आज आपल्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. आतापर्यंत आपण ह्या लोकांचं ऐकून मतदान केलं. आपण कधीही आपल्या लेकराचा विचार केला नाही, आपल्या घरचा विचार केला नाही, आपल्या भागाचा विचार केला नाही. हे आपलं दुर्दैव आहे. आणि ज्यांनी तुमच्या आशीर्वादाने निवडून गेले, एक दोन रस्ता ते बी अर्धवट म्हणजे विकास नाही आहे. माझ्या आयुष्यात मी जितकं आज 4 महिने खड्ड्यातून गेलो ना, कधी मला एवढा प्रवास करावा लागला नाही. हे दुर्दैव आहे. आणि त्याला जर तुम्ही विकास म्हणत असेल तर मी त्याला भकास म्हणेन. असा कोणता गाव नाही आहे की तिथं सुटसुटीत रस्ता आहे. दुर्दैव आहे आपलं. अहो, आमच्या भागामध्ये तिथं एकलारा, हिब्बट, झाऊर, काही भाग असे मिळाले मला, 50-60 गाव आहेत, अजून बस नाहीये त्या गावला. तिथं लखमापूरला आलो मी. हायकोर्टाचा मॅटर, आदरणीय गडकरी साहेबांनी हा बिदरचा रस्ता केला. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार म्हणून फार जबाबदारी आहे. आम्ही समृद्धीची जबाबदारी आमच्याकडे होती. जगामध्ये टाइम लिमिटमध्ये नागपूर मुंबई रस्ता आम्ही केला, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली. जमीन संपादनाचा सगळ्यात अवघड विषय होता, पण स्वतः आमचे मुख्यमंत्री त्यावेळेस MSRDC मंत्री होते. त्यांनी शेतकऱ्याच्या घरी गेले, शेतकऱ्याबद्दलची पहिली हमी त्यांनी स्वतःच्या सोबत, मी साक्षीदार म्हणून सही करतो, पैसे कसे मिळत नाहीत बघतो. नागपूर मुंबई काही कमी अंतर आहे? 2 दिवस लागायचे नागपूरवाल्यांना मुंबईला यायला, 48 तास. आता 9 तासात ते मुंबईला येतात. किती आमूलाग्र बदल आहे. महाराष्ट्र किती जवळ आणला त्यांनी. इतकंच नाही तर त्या समृद्धीचे आम्ही एक एक्सटेन्शन नांदेडपर्यंत घेतलं. तिकडे गडचिरोली आणि भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली याला जोडलं. म्हणजे मुंबईला फार मोठी कनेक्टिव्हिटी महाराष्ट्राची केली. आज आपण बघतोय तुमचा रस्ता मुक्रामाबाद, उदगीर आणि देगलूर. 15 वर्ष कोण लोक होतो? कधी एक पत्र तरी लिहिलं का नॅशनल हायवेला? कधी विषय तरी मांडला का? पण मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, आमच्या आदरणीय गोजेगावकर पाटलांचा पाठपुरावा, अशोक पाटील रावीकरांचा पाठपुरावा, कमीत कमी आम्ही केंद्रीय मंत्री यांच्याकडे किती वेळ संपर्क केला, संबंधित खात्यांच्या चीफ इंजिनियरकडे पाठपुरावा केला. आमचे 3 वर्ष ह्या रस्त्यासाठी गेले. जसे गोजेगावकर पाटलाची आमची आता जुनी बॉन्डिंग आहे, पण अजून बॉन्डिंग वाढलेली आहे. मला सांगायलाही आनंद आहे, हा रावेकरांच्या गावचा रस्ता, गोजेगावचा रस्ता हे पुढे खतगावून जातो. काही लोकांना माहीत नसेल तर आम्ही सांगतो. काही लोकांनी पॅम्पलेट काढले, जसं काही त्यांनीच केलं. तशी परिस्थिती नाही आहे. मी पुढे सगरोळीला शिकलेला आहे. त्या सगरोळीहून ते आंध्रात जातो तो रस्ता, तेलंगणाला. याच्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा केला. ती सुद्धा आचारसंहितेच्या नंतरच आपल्याला मिळणार आहे. आणि आपल्याला पर हेक्टर 9 लाख रुपये कमीत कमी देण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे. आता हे लपून नाही आहे. कोणी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्नही करू शकत नाही आहे. आणि आता हे धरण, त्याला सगळ्या प्रकारच्या रकमा मंजूर आहेत. तेलंगणा सरकार सुद्धा त्याला 700 कोटी रुपये देणं आहे. तर फार कालमर्यादेत आता हे धरण अंतिम होणार आहे. आणि इथं निश्चितच दुबार शेती किंवा 3 सीझन शेती करायला आपल्याला संधी मिळणार आहे. रोजगारांच्या कक्षा सुद्धा वाढणार आहेत. आज नुसती कोरडवाहू शेती केली, शेतकरी सुद्धा काही दाम मजुराला देऊ शकत नाही, त्याचीच परिस्थिती बिकट आहे. पण ओलिताखाली आलेल्या शेतीमध्ये
रोजगाराला सुद्धा चांगला दाम भेटू शकतो आणि त्या भागाचा कायापालट होतो. आदरणीय हंगरगेकर पाटलांनी आपल्याला सांगितलं, किती हुशार असला जेब रिकामा असला आपण काही करू शकत नाही. आणि मराठवाड्याचं हे दुःख आहे, आपण कितीतरी पटीनं आपण मागे आहोत, कारण आपण शिक्षणात फार मागे आहोत. आपल्याकडे शिक्षण महर्षी झालेच नाहीये. आपण निवडून दिलेले कसे झाले आपल्याला विचार करण्याची बाब आहे. शासनाच्या कितीतरी योजना आहेत, केंद्राच्या योजना आहेत. आज शेतकरी समूह घटक प्रोग्राम सांगितला साहेबांनी. काही शेतकरी एकत्र येऊन काही करायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट त्यांच्या खात्याला 16 लाख रुपये मिळतात. पण एक मराठवाड्यातला सिंगल शेतकरी तो प्रयोग करून पाहिला नाही. म्हणजे सदन शेतकरी आहेत पश्चिम महाराष्ट्राचे, माझ्या दोन्ही मुली तिकडे दिलेल्या आहेत. पैशाचा चुराडा, शासनाच्या सगळ्या स्कीम त्यांच्याकडे. आज आपल्याकडे विविध घटकासाठी एवढे महामंडळ आहेत, एक सिंगल त्याचा लाभार्थी आपला नाहीये. 10-10 हजार कोटी एका मंडळाचे आम्ही वाटप केलेले आहे. शासन 1000 कोटीचं व्याज भरतोय, पण आमच्याकडला एक सिंगल लाभार्थी नाहीये. ओबीसीचा नाही, मराठ्याचा नाही, लिंगायत पाटलाचा नाही, धनगराचा नाही, बौद्धाचा नाही, मातंग समाजाचा नाही. कुठल्याच लोकांना ह्या योजना माहीत नाहीत. म्हणजे किती आपलं दुर्दैव आहे. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये शासनाचा वाटेकरी होणारा माणूस निर्माण होणार नाही, तुमचे लेकरं घडणार नाही, तोपर्यंत आपला विकास होणारच नाही. हंगरगेकर पाटलांनी सांगितलेलं ते खरं आहे. तुम्ही शासन प्रक्रियेमध्ये मतदान करायला आहे, पण आपल्या लोकांनी तुमच्यापर्यंत ते विकासाची गंगा तुमच्या दारापर्यंत आणलीच नाहीये. आपण सतरंजा टाकणे, जय हो म्हणणे, त्यांच्या मागे फिरणे आणि ते 27 पैशाचा विषय फार गंभीर आहे. पाप आहे, पाप. आपला इमान विकल्यासारखा आहे. आपले लेकर कसे घडणार? तुम्हाला माणसाची पारख झाली पाहिजे, तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला चिंता असली पाहिजे. पण आपल्याला असंच ठेवण्यामध्ये लोकांना आनंद आहे आणि स्वतः खूप मोठं होण्याची आकांक्षा आहे. आता हे कदापि आम्ही सहन करणार नाही. हे दोन्ही मंडळी म्हणतात, मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस या नांदेड जिल्ह्यात निवडून येईल ना, इथलं राजकारण बदलणार आहे.